एक मोठी बातमी आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज दुपारी विविध संघटनांसोबत चर्चा होईल। बैठकीमध्ये किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी टॅक्सी रिक्षा चालकांना देण्यावरती संघटनांचा भर असेल। शिवसेना नेते संजय निरुपम यांची फोनवरून प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा झाल्याची सूत्रांकडून सगळी माहिती मिळतेय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत। गिरीश, आपण बघतोय मराठी सक्तीची जी डेडलाईन आहे ती पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते। निरुपम आणि सरनाईकांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचं कळतं, नेमकी काय चर्चा झाली आहे? नक्कीच आपण पाहतो की शिवसेना नेते संजय निरुपम यांची फोनवरून प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। आणि या बैठकीत आता आज जी बैठक होणार त्यामध्ये किमान 6 ते 1 वर्षाचा जो कालावधी आहे तो रिक्षा टॅक्सी चालकांना देण्यावरती संघटनांचा भर असल्याचं सुद्धा बोललं जातं। आणि त्यामुळे 1 तारखेची जी सक्ती करण्यात आली होती तो निर्णय कुठेतरी मागे घ्यावा अशी सुद्धा मागणी केली गेलेली आहे। आणि मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावर आज दुपारी 12:30 वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत विविध संघटनांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। आणि यामध्ये ही जी डेडलाईन आहे 1 तारखेची ही पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे ही डेडलाईन नेमकी किती दिवसांना पुढे ढकलली जाणार आहे किंवा काही सुवर्ण मध्ये यातून काढला जाणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहू। गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।